नमस्कार. बँकिंगमध्ये यश म्हणजे काय? मोठमोठ्या इमारती, एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी की फक्त नफा? बँकिंग तज्ज्ञ आणि एआय अभ्यासक जाधव श्रीकांत यांचं विश्लेषण आपल्याला सांगतं की ह्या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे ग्राहक सेवा. तर हीच बँकिंगच्या यशाची खरी गुरुकिल्ली कशी आहे तेच आज आपण समजून घेणार आहोत. आपण हे वाक्य नेहमीच ऐकतो नाही का? ग्राहक हाच राजा आहे. पण खरं तर हे फक्त एक घोषवाक्य नाहीये, तर हे एक असं तत्व आहे जे कोणत्याही व्यवसायाचं, विशेषतः बँकिंगसारख्या सेवा उद्योगाचं भविष्य ठरवतं. कारण इथे सगळा खेळच विश्वासावर चालतो. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत. सगळ्यात आधी सेवेचं कालातीत तत्वज्ञान समजून घेऊ. मग तंत्रज्ञानामुळे होणारी सोय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या पाहू. त्यानंतर एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ग्राहक सेवेचं भविष्य कसं बदलू शकते हे बघू. आणि शेवटी तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यात योग्य संतुलन साधून यश कसं मिळवता येईल याचा वेध घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. ग्राहक सेवेचं महत्त्व काही आजचं नाहीये. आपल्या महान विचारवंतांनी याचं महत्त्व खूप आधीच ओळखलं होतं. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं आहे, सेवा हीच खरी साधना. आता विचार करा, ह्याच विचाराला जर बँकिंगमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कर्मयोग मांडलं, म्हणजे आपलं काम एका साधनेसारखं केलं, तर किती निष्ठेने आणि जबाबदारीने ते आपलं काम पार पाडतील, नाही का? अगदी महात्मा गांधीजींचाही दृष्टिकोन हाच होता. ते म्हणायचे की ग्राहक आपल्या कामातला अडथळा नाही, उलट आपलं कामच त्याच्यामुळे आहे. त्याला सेवा देणं म्हणजे एक प्रकारे समाजाचीच सेवा करणं आहे. त्यामुळे ग्राहक हा आपल्या कामाचा केंद्रबिंदू आहे, त्याला कधीही कमी लेखता कामा नये. आणि आता वळूया आधुनिक व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनाकडे. जागतिक मॅनेजमेंट गुरु पीटर ड्रकर म्हणतात की ग्राहक निर्माण करणं हेच कोणत्याही व्यवसायाचं खरं उद्दिष्ट आहे. म्हणजे मुद्दा अगदी सरळ आहे. जर ग्राहकच समाधानी नसेल तर कोणताही व्यवसाय, कोणतीही बँक जास्त काळ टिकूच शकत नाही. या पारंपरिक विचारांकडून आता आपण थेट आधुनिक काळात येऊया. तंत्रज्ञानाने बँकिंग खूप सोपं केलं हे नक्कीच खरं आहे, पण त्याच वेळी त्याने काही नवी आव्हानंही उभी केली आहेत. म्हणजे हे एका दुधारी तलवारीसारखं झालंय. आता बघा, एका बाजूला एटीएम, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल ॲप्समुळे आपल्याला 24 तास बँकिंगची सोय मिळाली. ही झाली त्याची उज्ज्वळ बाजू. पण त्याची एक गडद बाजूही आहे. तक्रारींचं केंद्रीकरण झाल्यामुळे उत्तरं मिळायला वेळ लागतो, माणसामाणसांमधला संवाद कमी झाला आहे आणि वेगवेगळ्या शुल्कांवरून ग्राहकांमध्ये एक प्रकारची नाराजी दिसते. ही आव्हानं जर आणखी जवळून पाहूया. सेंट्रलाइज सिस्टममुळे तक्रारींना प्रतिसाद मिळायला उशीर होतो. ऑटोमेशनमुळे कर्मचाऱ्यांची थेट बोलण्याची संधीच मिळत नाही. अनेकदा सेवा शुल्कांबद्दल ग्राहकांना पुरेशी माहिती नसते, ज्यामुळे नाराजी वाढते. आणि डिजिटल सेवांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी तर आहेतच. या सगळ्याचा थेट परिणाम होतो तो ग्राहक समाधानावर. म्हणूनच आता फक्त ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून घेणं पुरेसं नाहीये. त्या तक्रारीचं खरंच समाधान झालं आहे का आणि ग्राहक समाधानी आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी नियमितपणे सर्व्हे करणं, ग्राहकांशी पारदर्शक संवाद साधणं आणि त्यांचा अभिप्राय घेणं खूप गरजेचं झालं आहे. मग या तंत्रज्ञानाने ज्या समस्या निर्माण केल्या आहेत त्यावर उपाय काय? इथेच येतो आपला तिसरा आणि खूप इंटरेस्टिंग भाग, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय. एआय हे माणसांची जागा घेण्यासाठी नाही, तर ग्राहक सेवेला अधिक प्रभावी करण्यासाठी एक क्रांतिकारी साधन ठरू शकतं. बँकिंगमध्ये एआय म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं तंत्रज्ञान आहे जे ग्राहकांना लगेच त्यांच्या गरजेनुसार आणि सहानुभूतीने प्रतिसाद देण्यास मदत करतं. याचा मुख्य उद्देश हा ग्राहकाचा अनुभव अधिक चांगला करणं हाच आहे. एआय अनेक प्रकारे मदत करू शकतं. पहिलं म्हणजे चॅटबॉट्स, जे 24 तास त्वरित मदत देऊ शकतात. दुसरं, डेटाचं विश्लेषण करून वारंवार कोणत्या समस्या येतात हे ओळखून त्या कायमच्या सोडवता येतात. तिसरं, प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार त्याला वैयक्तिक सल्ला आणि सेवा देता येते. आणि चौथं, जे खूपच महत्त्वाचं आहे, काही प्रगत एआय प्रणाली ग्राहकांच्या भावना समजून घेऊन सहानुभूतीने प्रतिसादही देऊ शकतात. आणि आता आपण आपल्या विवेचनाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. सर्वोत्तम ग्राहक सेवेसाठी फक्त टेक्नॉलॉजी किंवा फक्त माणूस पुरेसा नाही, तर या दोघांमध्ये एक योग्य संतुलन साधणं सगळ्यात गरजेचं आहे. तर मग हे संतुलन कसं साधायचं? यासाठी काही ठोस गोष्टी करता येतात, जसं की कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान, नियम आणि संवाद कौशल्याचं सतत प्रशिक्षण द्यायला हवं. ग्राहकांशी होणारा संवाद हा स्पष्ट, पारदर्शक आणि सहानुभूतीपूर्ण असायला हवा. बँकेने असं धोरण आखायला हवं जिथे तंत्रज्ञानाचा वापर करताना मानवी स्पर्श कमी होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निव्वळ नफ्यापेक्षा ग्राहक समाधानाला प्राधान्य द्यायला हवं. आजच्या स्पर्धेच्या युगात
जिथे बहुतेक बँकांचं तंत्रज्ञान आणि शुल्क जवळपास सारखंच असतं, तिथे एखादी बँक इतरांपेक्षा वेगळी कशी ठरणार? याचं उत्तर आहे उत्कृष्ट ग्राहक सेवा. हाच खरा युनिक सेलिंग पॉइंट म्हणजेच USP आहे, जो ग्राहकांना बँकेशी जोडून ठेवतो. या संपूर्ण विवेचनाचं सार खरं तर या एका वाक्यात आहे: ग्राहक समाधानी असेल तरच बँक टिकेल आणि वाढेल. यापेक्षा सोप्या शब्दात याचं महत्त्व सांगता येणार नाही. हाच बँकिंगमधल्या यशाचा अंतिम मंत्र आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: खरंच बँका तंत्रज्ञान आणि माणुसकी यांच्यात योग्य संतुलन साधत आहेत का? प्रत्येकाने आपल्या अनुभवांवरून याचा नक्कीच विचार करायला हवा.